नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? मजेत ना? मालिकेचा आनंद आहे ना घेतलाच पाहिजे बरं का. तर शर्वरी ना रणदेवी कुटुंबाला फसवून त्यांच्या घरातील सगळा पैसा घेऊन जाणार आहे. तर होतंय काय, चला जाणून घेऊया. पण प्लीज ते आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. होतं असं की आता जानकीवरती घरातला सर्व भार असतो, सर्वांचं घेणं देणं सगळं तिच्याकडेच असतं. तेव्हा आई म्हणतात, अगं जानकी तू खूप थकल्यासारखी वाटते. तर शर्वरी म्हणते, हो ना काही, जानकी वहिनीला खूप काम पडतं, बाहेरचं बघायचं घरातलं बघायचं, त्यामुळे ती थकल्यासारखी वाटते. तर शर्वरी म्हणते, जानकी मी तुझा काही कामाचा भार कमी करू का? तर जानकी म्हणते, नाही मला कोणत्याही कामाचा त्रास होत नाही, मी इथून मागे सर्व सांभाळत आले आणि आत्तासुद्धा सांभाळू शकते. तर तेवढ्यात आता जानकीची सासू म्हणते, हो जानकी, अगं खरंच तुझ्यावरती खूप भार पडतो. एक काम कर ना, तू शर्वरीला थोडी जबाबदारी दे, घरातली ती सांभाळेल. ते शर्वरी म्हणते, हे बघ घरातली जबाबदारी तर जास्त मी घेऊ शकत नाही, पण तुझे जे क्रेडिट कार्ड वगैरे आहे, जे बाहेरचं जे नोकरांना पैसे वगैरे देणं, तिजोरी चावी वगैरे आहे ना, ते मी सांभाळू शकते, तू माझ्याकडे दे. तर इथे आता जानकी काहीच बोलू शकत नसते आणि आई जानकीकडून चाव्या काढून घेते आणि शर्वरीला देते. तेवढ्यात शर्वरी आता एक प्लॅन करते आणि तिच्या फोनवरती एक फोन येतो आणि नेमका तो आई उचलतात आणि तिकडून आवाज येतात की जर तुमच्या नवऱ्याला वाचवायचं असेल तर मला पैसे पाहिजे. तर लगेच आई घाबरते आणि शर्वरीला म्हणते, अगं तुझ्या फोनवरती फोन आलता आणि त्याने विक्रमला मारण्याची धमकी दिली आहे. त्याने सांगितलं जर तुम्ही पैसे दिले नाही ना तर आम्ही तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला मारून टाकू. तर शर्वरी म्हणते, आई काही कर पण माझ्या नवऱ्याला वाचव, माझा एक नवरा गेला आहे पण आता हा दुसरा मला गणवायचा नाही आहे. तर इथं आता जानकीला पूर्णपणे संशय आला असतो की हे शर्वरीचाच काहीतरी प्लॅन आहे. आता शर्वरी घरातील सर्व पैसे घेऊन त्या ब्लॅकमेलला देईल का काय, की जानकी ते थांबवेल, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.